एकनाथ शिंदेंची दाढी नकली, ती गद्दारांची दाढी आहे असं संजय राऊत म्हणाले आहेत। शिंदेंची दाढी ही शहा कधी कापतील ते कळणारही नाही असं त्यांनी म्हटलंय। शिंदेंच्या दाढीवरील वक्तव्याला राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय। अर्ध्या दाढीवरून हात फिरवला ते आडवे झाले असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं। तो एक गद्दार काल एक बोललाय, जय गुजरात, किती लाचारी करायची। मैं तो पुष्पा पिक्चर पाहिलेत तुम्ही सगळ्यांनी, दाढीवरनं हात फिरवून झुकेगा नहीं साला, तसे हे गद्दार म्हणतात उठेगा नहीं साला, कुछ भी बोलो उठेगा ही नहीं। अरे कसा उठणार, आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं? अरे विचार वगैरे मी म्हणतोय, हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल? आपला मालक आला म्हणून त्याच्यासमोर जय गुजरात म्हणणारा आपल्या बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल? मग आता डोळे उघडलेत, पण आता जर का डोळे उघडले नाही तर पुन्हा कधी उघडण्याची वेळ येणार नाही, कायमचे मिटून जातील। आत्ताच डोळे उघडा, आत्ताच जागे व्हा। आता आम्ही 3 वर्षापूर्वी उठाव केला, आम्ही अन्यायाविरुद्ध, आणि फक्त दाढीहून अर्धाच हात फिरवला होता, ते आडवे झाले 3 वर्षापूर्वी, अजून सावरले नाहीत। आता कुणाचा तरी हात पकडून उठण्याचा प्रयत्न करतायत। त्यामुळे उठेगानी वगैरे हे सगळं बोलण्याचं मला वाटतं त्यांना ते शोभत नाही। त्याला मनगटात जोर लागतो, फक्त तोंडाच्या वाफा सोडून होत नाही। त्यामुळे मी एवढंच सांगेन, एकाने मराठीबद्दल असलेली जी काही तळमळ बोलून दाखवली आणि दुसऱ्याने सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी असलेली मळमळ बोलून दाखवली। ती दाढी नकली आहे, ती दाढी कधी अमित शाह कातरतील त्याला कळणार नाही त्या माणसाला। दाढी अर्धी वगैरे काय नसते, आणि दाढीचं आम्हाला सांगू नका कौतुक। हा ठीक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची दाढी नाही आहे बाबा, हा ती गद्दारांची दाढी आहे, ती अफजल खानाची दाढी आहे, लक्षात घ्या। आणि ती शाहिस्ते खानाची दाढी आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने। दाढी कोणाची आणि दाढ्या कशा कुरवळायच्या यातली एक्सपर्टी आणि PhD उभाटा सेनेची आहे। जेव्हा यांना सत्ता हवी होती तेव्हा उद्धवजींनी भाजपच्या दाढ्या कुरवळल्या, केंद्रापासून महाराष्ट्रापासून महानगरपालिकेपर्यंत आमच्या जीवावर उद्धवजींचं सरकार त्या ठिकाणी मिळालं, सरकारमधली सहभागिता मिळाली। मुख्यमंत्री पदाची लालसा लागल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची दाढी त्यांनी कुरवळली। आता महापालिकेतली सत्ता जाईल म्हणून मनसेची दाढी कुरवळायचं काम चालू आहे। आणि त्यामुळे दाढीवाला आणि दाढी कुरवळणं याची एक्सपर्टी ही संजय राऊत आणि उभाटा सेनेकडेच आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।